लेडीजसाठी बाथरूम दाखवा, चला तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला. एक बाथरूम नाही, रस्त्यावर मुतायचं का? त्यांचं म्हणजे मुतालीमध्ये गेला, मुताला लेडीज. वडिंग सुधारलं खरं, आमचं अजून कोल्हापूर सुधारलं. जनतेचं काळजी नाही, देणं घेणं नाही, म्हणजे VIP लोकांचं तुमचं देणं घेणं. म्हणजे काय दिशाभूल कर खोयाची हजेरी काढायला आलाय का काय पब्लिकला? एखादा नेता किंवा एखादा VIP व्यक्ती येत असेल तर रातोरात तुम्ही रस्ते करता. लेडीज स्वतः विचारते आम्हाला, अहो पोट लय झालेलं आहे, कुठे ते समजलं. रस्ते कोल्हापुरातले सगळीकडचे व्हायला पाहिजे. बाहेरच्या गावापेक्षा आपल्या कोल्हापुरात रस्ते लई करा. 110 करोड रुपये निधी आलेले गेले रोडला, बरोबर. गेलं कुठे? 4 मंत्री असून काय उपयोग नाही. तुमच्या लक्षात आलं असेल, मी कोल्हापूरच्या मुख्य चौकात अर्थात बिंदू चौकात आहे. रणसंग्राम महानगरपालिकेचा या विशेष मालिकेमध्ये आज आपण बिंदू चौकातील नागरिकांशी, इथल्या प्रभागातील नागरिकांना नेमकं काय वाटतंय, विकासाच्या अनुषंगानं त्यांच्या काय समस्या आहेत, नेमकं नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत, चला जाणून घेऊया. हे बघा, आता आपण पाहतोय कोरोना काळापासून जवळजवळ 5 वर्ष लोटले असतील. त्यामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन झाले नव्हते. आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, चांगली गोष्ट आहे, जेणेकरून आपल्या भागाचा विकास होईल. आज सांगायचं म्हणजे की आपल्या कोल्हापूर शहरामध्ये निवडणुका आल्या तर चांगले नगरसेवक म्हणजे घडवावेत अशी आमची इच्छा आहे. जेणेकरून काय आहे की नगरसेवक असा असावा की लोकांमध्ये मिळून मिसळून असावा, त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभाग असावा, विकास काम करणारा असावा, महत्त्वाचं म्हणजे शिक्षण झालेला असावा, चांगले संस्कारिक असावा, संयमी असावा, जेणेकरून लोकांनी कधीही बोलवलं तर त्याच्या आड अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असावा, असा नगरसेवक असला पाहिजे. आता बघायला गेलं तर आपण की आता या इलेक्शन आहे, चांगली गोष्ट आहे की बाबा काहीतरी आमची पण एक अपेक्षा आहे की कोल्हापूर शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, जेणेकरून लोकांना आपलं शहर स्वच्छ शहर व्हायला पाहिजे. आणि रस्त्यांची समस्या गंभीर आहे, ते चांगल्या दर्जेदार रस्ते होत नाहीत. ते आलेल्या नगरसेवकांनी चांगले दर्जेदार रस्ते करून द्यावे, नागरिकांना पार्किंगची सुविधा व्यवस्थित करून द्यावी, पाण्याचा प्रश्न झाला. आता उदाहरण सांगायचं म्हणजे आता या प्रभाग क्रमांक 12 मध्ये आता 4 नगरसेवकांचं तुम्ही वार्ड केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. त्यातनं काहीतरी चांगलं शिकायला मिळेल, जनतेच्या माध्यमातून म्हणजे लोकप्रतिनिधी जातील तिथं. आता उदाहरण दिलं की आमच्या प्रभागामध्ये आस्किन आजरेकरांचं आणि आदिल फराज या 2 जोडगोळींचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. कारण यांचं काम दोघांचंही खटक्यावर बोट जाग्यावर पलटी असे काम असतात. आस्किन आजरेकरांच्याकडे गेलं, सर साहेब म्हटलं असं असं काम आहे, त्यामध्ये त्यांच्याकडे पद नसताना देखील कोरोना काळापासून ते आतापर्यंत जनतेच्या मदतीसाठी ते धावून येतात. एक फोन केलं की 5व्या-6व्या मिनिटाला येऊन ते कामाची समस्या म्हणजे पूर्ण करून जातात. तसंच आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. जनता त्यांना दोघांना निवडून देतील. आणि 2 कोण असतील ते अजून ते नावं निष्पन्न झालेले नाहीत, ते आली तर त्यांनी पण चांगले असतील, त्यांना पण निवडून देतील. कसा अनुभव आहे? आता काय म्हणा, आता 5 वर्ष इलेक्शन नव्हतं, पक्षाच्या ताब्यात होतं, काय केलं पक्षाने? काय आता नगरसेवकाला नाव ठेवत होती, याने हे खाल्ला त्याने हे खाल्ला, एवढं पैसे खाल्लं. आता 110 करोड रुपये गटकलं पक्षाचं अधिकाऱ्यानं, गेला की नाही 110 करोड रुपये निधी आलेला की नाही रोडला, बरोबर. गेलं कुठे? बरोबर. हा, साधारण माणूस भीक मागतो आणि यांच्या पाठीची फिरायचं साहेब आहे का नाही? बरोबर बरोबर. हे म्हणजे जनतेचे पैसे आधी असं होता कामा नाही तुम्हाला? मी काय म्हणतो, आल्यात नाही ती रस्ते करा, रस्ते असली खराब आहे. आता एखादा वाळेकर बाई निघली किती रस्ते वाईट अवस्था, एवढी रस्त्याची दूर अवस्था आहे सगळीकडे. बोलण्याचा उद्देश असा आहे की एखादा नेता किंवा एखादा VIP व्यक्ती येत असेल तर रातोरात तुम्ही रस्ते करता. हे करतात. ज्या वेळेला इथं कोर्ट आलं, कोर्टात आम्हाला पावसामध्ये रस्ता केला, म्हणजे तुम्हाला जनतेचं काळजी नाही, देणं घेणं नाही, म्हणजे VIP लोकांचं तुमचं देणं घेणं आहे, असं जनतेच्या मनात एक हे आहे, म्हणजे रुचले गेलेलं आहे. तुम्ही काय त्यांच्या घरात जाऊन का तुम्हाला ते पैसा अडका मागणार नाहीत, बरोबर, काय खायला द्या म्हणून सांगणार नाही. त्यांच्या समस्या एवढ्याच असतात की माझा भाग, माझा प्रभाग आणि माझा नगरसेवक चांगला असावा, निर्व्यसनी असावा, लोकांना चांगलं प्रबोधन करणारा असावा, आपल्या भागाचा विकास काम करणारा असावा, आपल्या भागाला 1 नंबर बनवणारा असावा, असं त्यांचं
म्हणजे जनतेच्या आमची म्हणायचं मनापासून ती एक तळमळ असते. ओके. मग ती पूर्ण करणार. गेले अनेक वर्ष झालं तुम्ही या समस्या बघितला, तुम्ही रस्त्याचं सांगितलं, आणखी काय समस्या तुम्हाला जाणवतात कोल्हापूर? कसं आहे माझं पब्लिक सर्वंट म्हणून मालक झाल्या ती बरोबर, आमची तिने म्हणजे अधिकारी आता मालक झाले. हा मालक आहे. आता ज्या म्युन्सिपाल्टीत गेलाय काय पैशाच्या काम होत नाही, नुसता पैसे टाका काम होतोय अशापैकी म्हणजे काम पैशाच्या भानगडीत नाही. नाही. काय नाही वरनं ते खाण्यापर्यंत भ्रष्टाचार, हे भ्ष्टाचार खलास झाला. आता आमच्या आरटीची उदाहरणं म्हणा, हे म्हणा, पासिंग मिशीन म्हणा, सगळं धांदली आहे. मग काय करायचं त्याला? आम्ही पैशाने टॅक्स बिक्स रोड टॅक्स सगळं भरतोय की नाही? बरोबर. आता हे आम्ही टॅक्स भरतोय, पब्लिक टॅक्स भरते, त्यांना टोल आणि सरकार आहे की नाही टोल म्हणजे टॅक्स 15 वर्षाचं घेते आणि परत आहे की नाही टोल नाकाचं आखाच आहे. म्हणजे काय दिशाभूल करत खोयाची हजेरी काढायला लागेल काय पब्लिकला? म्हणजे पैसे नुसतं वरबडायचं चालू आहे पब्लिकचं असं. म्हणजे तुम्ही इथनं रोड टॅक्स बी घेतात आमच्याकडे आणि टोल टॅक्स बी. आणि नगरपालिकेत गेल्यावर बी हा? परत म्हणजे काय म्हणजे पब्लिकला अक्षरशः किडे मकुडे नसतात का तशापैकी झालं. आणि पब्लिक म्हणजे जोपर्यंत एकता होत नाही तोपर्यंत काय नाही. एकता झाली की नाही कुठला अधिकारी कुठला हे भ्रष्टाचार होणार नाही काय नाही. आम्ही काय म्हणतोय आपलं एक कोल्हापूर शहर नाही खेडच आहे, अजून काय आपल्याला विकास झाला. हा म्हणजे ग्रामीण. आणि पहिला लाईटी लागले की तिकडनं वडिंगच नाही आला का म्हणून त्याला बघून लाईटी यायची. आता कोण बघत नाही. वडिंग बघा जावं कसं झालं. गावमाराचा काळ म्हणजे वडिंगे सुद्धा सुधारलं. वडिंग सुधारलं खरं, आमचं अजून कोल्हापूर सुधारला नाही. कर्नाटकची रस्ते बघा, गल्ली बोळात कर्नाटकात नाच करायला नाही एवढं. माझी सासूबाई त्याला नावं ठेवत होता त्याला एवढी रस्ते पिस्ते भारी केल्या सरकार सुधारणा फिरणा, सगळ्यांना समान अधिकार देत, महिलांना रोजगार बिजगार. इथे काय आहे हो? इथं काही नाही. इथं काय नाही. हे काय म्हणतं का आता आमच्या आई वडिलांनी आम्ही शिकला नाही म्हणून आम्हाला भांडवल म्हणून हे दिलंय. बरोबर. त्या अल्टीचा त्रास, पश्चाताचा त्रास. मी काय म्हणते हे आमचं भांडवल तुम्ही लावून घ्या, आम्हाला 30,000ची नोकरी द्या ना. कशाला आम्हाला तुम्हाला पब्लिक सेवा करायची आहे? अहो एकमेव रिक्षावाला असा आहे, बाईक कसल्याही अर्ध्या रात्री असेल घरपोच करतो, सुरक्षित घरपोच करतो. असलं कोणतं प्रशासन बी करणार नाही, आम्ही करतो ते काम. तरी तुम्ही रिक्षावाल्याला दाबता. नाही सुधारणा तर झालीच पाहिजे. महत्वाचा आणखी एक मुद्दा असा आहे की आपल्या शहराला तीर्थक्षेत्राचा अजून दर्जा मिळालेला नाही. तो कागदपत्री राहिला. आई अंबाबाईचं मंदिर आहे, लाखो भाविक इथं आपल्या कोल्हापूर शहरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात. त्यांना सुविधा नाही. आता मध्ये ऐकलं त्यांना शौचालयाचा प्रॉब्लेम यायला लागला, सगळ्या गोष्टीचा. ते मला म्हणाले यार तुमच्या इथं एवढं अंबाबाई मंदिर प्रसिद्ध आहे तर त्याच्या शेजारी जे घाणीचं जे साम्राज्य आहे ते जर स्वच्छ व्हायला पाहिजे. हे ना, पर्यटक हे म्हणायचे तुमच्या. हा म्हटले दादा काय बघा महत्वाचा मुद्दा रिअल म्हणजे म्हणजे इथं पार्किंग आहे महालक्ष्मी मंदिर. मला लेडीजसाठी बाथरूम दाखवा, चला तुम्ही मी दाखवतो तुम्हाला. एक बाथरूम नाही, रस्त्यावर मुतायचे काय. अहो परवा लष्करी आली या जेंट्स मध्ये मुतारीमध्ये गेल्या मुताला ही जेंट्स दूर- मध्ये? हा ही दूर अवस्था ही कोल्हापूरची. म्हणजे काय तुम्हाला कसं म्हणजे लाजीरवाण आहे सगळं. हा राजूरावला पण आता येते मला तुम्हाला सांगतो, बाथरूम नाही आपल्या या ऐतिहासिक बिंदू चौक आहे बरोबर आहे. तिथे दिवाळीला वगैरे शेतकरी माणसं इथे येतात, ऊस वगैरे लावतात, फुलं वगैरे लावतात. ऍक्च्युली चुकीचं आहे कारण इथे येतात या ऐतिहासिक म्हणून इथं बाथरूमची इथे सोय म्हणजे जेंट्स मुतारी वगैरे आहे, तिथं जाऊन लेडीज संडास वगैरे करतात. ही चुकीची गोष्ट आहे. आणि त्यांना ऐतिहासिक- पर्यायच नाही. नाही पर्याय नाही. आणि इथं ऐकायला म्हणतो का आम्ही 2-4 वेळा आमच्या स्टॉपवाल्यांनी त्यांना ऐक ना आम्ही हुसकावून लावलेला आहे. तिथं संडास कोपऱ्याला बसत होते, तिथं बसतात. मग ही चुकीची गोष्ट आहे ना. मग हे होता कामा नये. त्याच्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी म्हणा पर्यटन जे ऐतिहासिक आहे ते ऐतिहासिक ठेवलं पाहिजे. आणि म्हणून सांगतो ना प्रत्येक प्रभागामध्ये चांगले नगरसेवक अभ्यासू असावेत आणि जेणेकरून आपला भाग सुशोभित करावा आणि आपल्या शहराची जाण असावी. तसंच महापौर सुद्धा, महापौरांची जिम्मेदारी आले ना निवडून ते महापौरमध्ये 1 वर्ष ते स्वागत समारंभ गुच्छ वगैरे स्वीकारण्यात तिने घालवू नये. कारण आम्ही बघितलेलं आहे जिथे या कार्यक्रम गेले त्या घरात तसं होता कामा नये. महापौर आले म्हणजे प्रथम नागरिक असतात. ते प्रथम नागरिकांची जिम्मेदारी अशी असते पहिल्या दिवसापासून ते पहिल्या तासापासूनच म्हणा कामाला लागलं पाहिजे. आपल्या शहरात कसा योग्य पद्धतीत होईल त्यामुळे त्यांना सुविधा मिळतील ते बघायला पाहिजे. आपल्या शहराचा
विकास होऊन आपलं कोल्हापूर शहर इतिहासामध्ये एक नंबर आहे. परंतु ह्या सुविधा स्वच्छ करून आपलं कोल्हापूर चांगलं स्वच्छ करून चांगल्या सुविधा देऊन एक नंबर इतिहासमध्ये आणलं पाहिजे. तुमचा काय अनुभव आहे? समस्या आहेत कोल्हापुरात, काय व्हायला पाहिजे? बरोबर पाहिजे, सोय व्हायला पाहिजे. तुमच्या सरकारने सांगितलं की लेडीजांना जेंट्स बाथरूम मध्ये जायला लागते. नाही, लाजीरवाणी गोष्ट आहे. बरोबर आहे. तुझं आम्ही बघतोय का मी? मी बघतोय, रोज बघतोय. काहीच सगळीच आहे. हा. मी बघतोय. दादा, हा. पुणा सिटी कोल्हापूर सिटी हा. ही सुधारली. तुम्हाला अर्ध्या किलोमीटरला शौचालय आहे, बाथरूम आहे, आंघोळीची सोय आहे, सगळं आहे. अर्ध्या किलोमीटरला त्यांनी शौचालय ठेवले आहे. बरोबर. का पर्यटन कुठं त्रास होऊ नये. तिथं पार्किंगची समस्या भरपूरच आहे. एक राजाच्या आमच्या दिंडी आहे, तिथं पुरीमध्ये ठेवल्या. हा. तिथे 450 रुपये म्हणजे पर्यटन आलंय दर्शनाला. तुम्हाला इथं बी लूट तिथं बी लूट म्हणजे हा, म्हणजे त्यांच्याकडनं पैशाची लूट चालू आहे. मी काय म्हणतो आणि सुविधा नाही. पर्यटन आलं तर आपल्या कोल्हापूरचं नाव यायला पाहिजे. बाबा पार्किंग इथं 10, 15, 20 रुपये मध्ये आहे, सुविधा आहे, इथं सोय आहे, बरोबर. चांगली आहे. सगळं पुन्हा भाविकांना जर चांगलं मिळालं तर आपल्या कोल्हापूरचं नाव आहे की पूर्ण दिल्लीमध्ये गाजो. बरोबर. पण इथं काय नाही, 4 मंत्री असून काय उपयोग नाही. काय उपयोग नाही. काय नाही. काही बाहेरचे लोक आले पहिला आधी बाथरूम आणि संडास विचारतात. हा, आणि ते इथं नाही. ते इथं दाखवायचं कुठे हे हा प्रश्न आम्हाला पडतो. तो सोयच नाही आता काय करणार, कोणाला सांगणार आम्ही? तिथे बाहेरचे आले तर कसं एकत्र त्यांना बाबा आम्ही ठिकाणी जावा, तिथं सर्व आहे. आणि बाहेरचे आले तरी बी त्यांनी बी व्यवस्थित हे केलं पाहिजे. बरोबर. नाही का कुठं बी हे करून चाललंय, हे चुकीचं आहे. तुम्ही त्यांच्या करतील का? इथं बाहेर आल्यावर आपण चौकशी करून तुम्ही आता चौकशी कसं करता? तसं त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि तिथे तसं मागलं बी पाहिजे. स्वच्छ करून ठेवलंच पाहिजे. तसंच स्वच्छ करून राहिलं तर ते पुढं स्वच्छ राहिलं. लेडीजसाठी पाहिजे लेडीजसाठी इथं कुठे हे झालं म्हणजे महालक्ष्मी मंदिराचं विषय तसंच तेच आहे. तेच लेडीजसाठी नाही जायचं. लेडीजसाठी पहिलं पाहिजे बघा. लेडीजसाठी महालक्ष्मी मंदिराजवळ तर अंबाबाई मंदिर आहे. हा, महालक्ष्मी मंदिरापेक्षा तर नाहीच जवळपास. जे ते पब्लिक बाहेरचं पब्लिक येते अहो इथं बाथरूम कुठं आहे? लेडीज स्वतः विचारते आम्हाला, अहो पोट लय हे झालेलं आहे, कुठे तर सांगा नाही, रिक्षा काय काढा, आम्हाला रिक्षा घेऊन त्यांना देऊन द्यावं लागते. पुन्हा एवढं हे झालं. आमच्या अपेक्षा तर आहेत. पण आमच्या भागात काम बी झालेलं आहे. हा, कचरा उठावर होत होते, पाणी मोबलक आहे तसे. हा. कामं झाले आमच्या वार्डात. झालं. मला सांगा रस्त्यांची काय अवस्था? रस्ते रस्ता आहेत? जरा रस्ते खराब आहे. रस्ते खराब आहेत. रस्ते खराब मग आहे. व्हायला पाहिजे असं व्हायला वाटतंय पाहिजे. का? हा, रस्ते- किती वर्ष झाले हे? रस्ते कोल्हापुरातले सगळीकडचे व्हायला पाहिजे. बाहेरच्या गावापेक्षा आपल्या कोल्हापुरात रस्ते लई खराब आहे. बरोबर. आपल्या इथे बी रस्ते व्हायला पाहिजे. महालक्ष्मी मंदिर आहे, त्या हिशोबाने आपले रस्ते सुविधा पाहिजे चांगल्या. पार्किंगची व्यवस्था व्हायला पाहिजे. आता गल्लीत आमच्या सगळ्या गाड्या पार्किंगला आहेत. जे लहान लहान मुलं असतात सगळं त्रास होतो. हा, ते त्रास पार्किंगचं झालेलं नाही व्यवस्थित. पार्किंग व्यवस्थित झालेलं नाही. हा. पार्किंग व्हायला पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजे चांगले. लोकांच्या बाहेरगावाच्या लोकांनी सुविधा चांगल्या मिळायला पाहिजे पर्यटकांना. बरोबर. तुमच्या काही सहकार्याने सांगितलं की महिला स्वच्छतागृह इथं नाही आहे म्हणून. ते काय महिला स्वच्छतागृह इथे नाहीच आहे. एक हा. आहे हा. ते आता बंद बंद पडलं. पडले. बंद पडले. वापर आता काय लोक ज्यादा वापर करत हा. होतो. घरगुती सगळे झालेले आहेत. बरोबर. बरोबर. त्या तिकडे वरच्या कोपऱ्याला आहे का, हा. तिथं सुलभ शौचालय आहे. हा. लांब आहे जरा. आता समस्यांच्या बाबतीत सांगाल किंवा आता येणारे नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा असणार आहेत नागरिक म्हणून? त्यांनी चांगली कामं करावी भागाची सुधारणा करावी. आमच्या अपेक्षा काय असणार आहे आणि काय नगरसेवकांनी काय हा. अपेक्षा म्हणजे 5 वर्ष त्यांचं लक्ष असायला पाहिजे. असायला पाहिजे. हा, बरोबर आहे. भागावर लक्ष असायला पाहिजे. आपण ज्या ज्या नागरिकांशी चर्चा केली, प्रभागामध्ये समस्या आहेत, काही ठिकाणी समाधानी नागरिक आहेत, पण येणाऱ्या 5 वर्षात नागरिक म्हणून आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. केवळ निवडणुकीपुरतं न थांबता तुम्ही 5 वर्ष आमच्यासाठी उपलब्ध असला पाहिजे, अशा माफक अपेक्षा इथल्या नागरिकांच्या आहेत. आता मी इथंच थांबतो. भेटूया एका नव्या विषयासह नव्या प्रभागामध्ये. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.